नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुलवामामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावाद्यांना आणखी एक दणका दिलाय. सरकारनं जम्मू काश्मीरमधील सर्व फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षाच आता काढून घेतली आहे. सरकार या सर्व फुटीरतावादी नेत्यांवरती वर्षाकाठी 10 कोटींचा खर्च करत होतं. फुटीरतावादी नेत्यांनी मात्र या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना सरकारचा दणका. सर्व फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली. पुलवामा हल्ल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकार आता कुठे खऱ्या अर्थानं ॲक्शन मोडमध्ये आलंय. दहशतवादाला छुपा पाठिंबा देणाऱ्या सर्व फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा सरकारनं काढून घेतली. सरकार या फुटीरतावादी नेत्यांच्या सुरक्षेवर वर्षाकाठी 10 कोटी रुपये किमान खर्च करतं. एक नजर टाकूयात सरकारनं कोणाकोणाची सुरक्षा काढून घेतली ते. मीरवाइज उमर फारूक, अब्दुल गनी भट, हाशिम कुरेशी, बिलाल लोन, शब्बीर शाह या सर्व फुटीरतावादी मंडळींना पाकिस्तानकडून आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप सुद्धा भाजपच्या नेत्यांनी केलाय. कि आप अपने अलगाववाद की बात करिए, लेकिन भारत और कश्मीर सरकार की सुरक्षा के तले आप अलगाववाद की बात करेंगे, सहयोग लेंगे भारत सरकार से, कश्मीर सरकार से, और भारत को तोड़ने की बात करेंगे तो ये नहीं चलेगा. तो अगर ये फैसला हुआ है, कश्मीर सरकार ने फैसला किया है, तो अच्छा स्वागत योग्य फैसला है. ये फैसला पहले होना चाहिए था. आतंकवादियों के परिवारों की जो मदद है यही लोग कर रहे हैं, पत्थरबाजों को भी यही मदद कर रहे हैं. और मुझे तो आज मेजर गंगोई का वो जो है निर्णय याद आ रहा है जब उन्होंने जीप के आगे बांध करके एक पत्थरबाज को लेकर के गए थे. मैं समझता हूं कि सुरक्षा बलों को जितने भी कश्मीर के अलगाववादी नेता हैं उन सभी को अपनी गाड़ियों के आगे बांध करके लेके जाना चाहिए. अब आप सुरक्षा वापस ले भी रहे हैं तो सिर्फ इन 5 की क्यों? यासीन मलिक और गिलानी जैसे डॉन्स की क्यों नहीं? इनकी सुरक्षा वापस लेने का ही समय नहीं है. इन्हें कश्मीर से बाहर निकालकर देश के सुदूर कोनों में एकाकी रखकर नजरबंद करने का समय है, ताकि वो कश्मीर में अपने घरों से और अपने आरामदायक कमरों से जिहाद का नेतृत्व न कर सकें. प्रत्येक फुटीरतावादी नेत्याच्या सुरक्षेसाठी 20 ते 25 सुरक्षा रक्षक दिवस रात्र तैनात असायचे. मीरवाइज उमर फारूक यांच्या सुरक्षेसाठी वर्षाकाठी 5 कोटी रुपये खर्च व्हायचे. या फुटीरतावादी नेत्यांना इतक्या सगळ्या सुविधा पुरवून सुद्धा ही मंडळी मात्र नेहमीच स्वतंत्र काश्मीरच्या मागणीचं तुणतुणं वाजवत राहायची. या मंडळींनी काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती सुद्धा गोळा करून ठेवले. तरी सुद्धा ही मंडळी तिथल्या सुरक्षा यंत्रणांवर उठसूट टीका करत फिरत होती. आता ही सुरक्षा काढून घेताच या मंडळींनी नाराजीचा सूर आळवलाय. हाफिज सईद कहां बैठा है? पाकिस्तान में. हिजब का पूरा जहाद कौंसिल कहां बैठा है? पाकिस्तान में. तो जो बिहार में, जो देहरादून में बच्चियां हमारी, बेटे हमारे पढ़ रहे हैं, उनको रोबदाब करना, उनको खौफजदा करना क्यों? जुर्रत हिंदुस्तान की टांगे दिखाए ना, जाके ले आए ना हाफिज सईद को, जाके ले आए ना, भेजे ना कमांडो अपना जैश मोहम्मद को, जाके लाए ना जहाद कौंसल को. हम गरीबों पे क्या है? गुजर नगर के लोगों को मारो. पाकिस्तानची आर्थिक कोंडी केल्यानंतर सरकारनं आता काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या मंडळींवर लक्ष केंद्रित केलंय. फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेणं हा देखील त्याचाच एक भाग होता. पण आता या कठोर निर्णयामुळे काश्मीर खोऱ्यातल्या दहशतवादी कारवाया आणखीन वाढणार नाहीत याची सुद्धा सरकारला विशेष खबरदारी घ्यावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे जवान शहीद झालेले होते. अवंतीपुरा इथं दार या दहशतवाद्यानं आत्मघातकी हल्ला केलेला होता आणि या हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ आता समोर आलाय. या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यामध्ये एकच खळबळ उडाली. जवानांना काही क्षण नेमकं काय झालंय तेच कळेनासं झालेलं यात दिसून येतंय. जवान आपल्या बंदुका सरसावून घटनास्थळाकडे धाव घेताना दिसतात. तर स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट उठताना देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.
दरम्यान या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पुन्हा एकदा अशांत झाल्याचं पाहायला मिळते, कारण जम्मू इथल्या हिंसाचारानंतर आता श्रीनगर बंदची हाक देण्यात आली आहे. काश्मीरी नागरिकांवरती देशभरात होत असलेल्या मारहाणी विरोधात हा बंद पाळण्यात येतोय. पुढचे 2 दिवस श्रीनगरमध्ये बंद पुकारण्यात आलाय. त्यामुळे श्रीनगरमध्ये सध्या तणाव वाढत चाललाय. याच पार्श्वभूमीवरती श्रीनगरच्या अनेक भागात सुरक्षा बंदोबस्तासह संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. याबद्दल अधिक सांगतोय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमध्ये मोठा हिंसाचार उसळला आणि याच हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी काश्मीरमध्ये आज कडकडीत बंद पाळला जातोय. 2 दिवस हा कडकडीत बंद असणार आहे आणि आपण बघतोय सध्या आपण श्रीनगरच्या एअरपोर्ट रोड परिसरामध्ये आहोत आणि एअरपोर्ट रोड परिसरामध्ये कडकडीत बंद पाळला गेला आहे. या ठिकाणच्या व्यापारी संघटनांकडनं या ठिकाणच्या स्थानिकांकडनं या बंदची हाक दिलेली आहे. काश्मीरी लोकांवर अत्याचार होतोय असा आरोप केला जातो आणि अनेक भागात जमावबंदी आणि संचारबंदी लागलेली आहे. सध्या आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि अनेक भागांमध्ये या श्रीनगरच्या संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याचमुळं या सगळ्या एकंदरीत सगळ्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते श्रीनगरचं वातावरण तणावग्रस्त झालेलं आहे. मोठा तणाव श्रीनगरमध्ये आता वाढताना दिसतोय आणि कुठल्या या सगळ्या याच्यात कुठली अपरिचित दगडफेकीसारखी किंवा गोळीबाराची घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, सीआरपीएफचे जवान आणि सैनिक हे या ठिकाणी तैनात झालेले आहेत. अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, श्रीनगर. पुलवामामधील हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारमधील 2 जवानांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. तसंच इथल्या नागरिकांना संबोधित करताना तुमच्या मनात जी खदखद आहे तीच खदखद माझ्यातही असल्याचं मोदी म्हणाले. तसंच या हल्ल्याला योग्य वेळी चोख उत्तर देऊ असंही मोदी म्हणाले. बरावनी जिल्ह्यामध्ये विकास कामांच्या उद्घाटनादरम्यान ते जाहीर सभेत बोलत होते. मेरे साथ जोर से बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. बहुत बहुत धन्यवाद. मैं देश के लिए अपना बलिदान देने वाले पटना के शहीद कांस्टेबल संजय कुमार सिन्हा और भावगलपुर के शहीद रतन कुमार ठाकुर को भी श्रद्धांजलि देता हूं. उनके परिवारजनों के साथ अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं और मैं अनुभव कर रहा हूं आपके और देशवासियों के दिल में कितनी आग है. जो आग आपके दिल में है वही आग मेरे दिल में भी. तिकडे पाकिस्तानातल्या एका शाळेत चक्क तिरंगा फडकवण्यात आला आणि फिर भी दिल है हिंदुस्तानी या गाण्यावरती मुलांनी नृत्यही केलं. पाकिस्तानच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला. हे नृत्य करत असताना पाठीमागे भारताचा झेंडा फडकवण्यात आला आणि यानंतर पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी मात्र या शाळेवरती मोठी कारवाई केली आहे. या शाळेची नोंदणी स्थगित करत शाळेच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस आता बजावण्यात आली आहे. त्याला खासगी संस्था सिंधच्या निरीक्षण आणि नोंदणी महासंचालनालयासमोर हजर राहायलाही सांगण्यात आलंय. पुलवामाच्या हल्ल्यामागे हात आहे कुख्यात अतिरेकी मसूद अझर आणि त्याची संघटना जैश ए मोहम्मदचा. अतिरेक्यांच्या अनेक संघटनांमध्ये काश्मीरात सर्वात खतरनाक संघटना म्हणून जैश ए मोहम्मदचा बोलबाला आहे आणि या संघटनेच्या म्होरक्यावरती म्हणजे मसूद अझरवर पाकिस्तानपेक्षाही जास्त चीनचा वरदहस्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती मसूद अझरला अतिरेकी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं खीळ घातली होती. या खतरनाक अतिरेक्याच्या कारवायांचा पाढा वाचणारा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात. मौलाना मसूद अझर पाकिस्तानचा नागरिक असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी. 90च्या दशकात पाकिस्ताननं भारताविरोधात जे छुपं युद्ध छेडलं त्याचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे अझर होता आणि आहेही. मसूद अझर पाकिस्तानमध्ये अनेक सेवाभावी संस्था चालवतो ज्याच्या आडून त्याची काळी कृत्ये सुरू असतात.
जाणून घेऊयात या अझरची पार्श्वभूमी नेमकी काय. या अझरचा जन्म 10 जुलै 1968 रोजी पाकिस्तानमधल्या बहावलपूरमध्ये झाला. त्याच्या कुटुंबात एकूण 9 भावंड आहेत. वडील अल्लाह बख्श शब्बीर शाळेत शिक्षक आहेत. त्याच्या कुटुंबाचा डेअरी आणि पोल्ट्री हा मुख्य व्यवसाय. वयाच्या 22व्या वर्षी त्याच्या डोक्यात दहशतवादाचं विष पेरलं गेलं. हरकत अल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत त्यांनी प्रवेश घेतला आणि निधी जमा करण्यासाठी अनेकदा परदेश प्रवास केला. मसूद अझरच्या या काळ्या कृत्याची सुरुवात झाली ती अफगाणिस्तानमध्ये. 80च्या दशकात रशियाला पाकिस्तानमध्ये नामोहरण करण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तान करवी मुजाहिद्दीन जन्माला घातले. त्या पिल्लावळीतील एक म्हणजे मसूद अझर. त्याला पहिल्यांदा प्रशिक्षण दिलं गेलं तेही अफगाणिस्तानच्या दऱ्याखोऱ्यांमध्येच. पण सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर या संघटनांचं करायचं काय हा मोठा प्रश्न अमेरिका आणि पाकिस्तान समोर उभा राहिला. अमेरिकेनं हात झटकले आणि ही ब्याद जिवंत आणि व्यस्त राहावी म्हणून पाकिस्ताननं त्यांना काश्मीरकडे वळवलं. त्यानं तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये खेचायला सुरुवात केली. मसूदच्या या कारवायांनंतर हरकत उल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख सरगना खलील प्रभावित झाला आणि त्याने मसूदला परदेशी दौऱ्यांवर पाठवण्यास सुरुवात केली. सर्वात आधी मसूद हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेला. त्यानंतर आफ्रिकेतील जांबिया आणि ब्रिटनवरून लाखो रुपयांचा निधी त्याने गोळा केला. मसूदने बर्मिंगहम, नॉटिंगहम, लेसेस्टर आणि लंडनमधील जिहादसाठी पेटून उठलेल्या तरुणांना दहशतवादी बनवलं. एकोणीसशे 92-93 पासून मसूद अझरच्या काश्मीरात दहशतवादी कारवाया सुरू झाल्या. मोठ्या शिताफीनं आपल्या यंत्रणांनी त्याला अटकही केली होती. पण 1999च्या डिसेंबरमध्ये जेव्हा आपल्या इंडियन एअरलाइन्सचं IC-814 हे विमान हायजॅक केलं गेलं तेव्हा भारतीय प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात मसूद अझरला आपल्याला सोडावं लागलं. पाकिस्तानमध्ये त्याचं शाही स्वागत झालं आणि त्याच्या दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू झाल्या. 2000 साली त्यानं जैश ए मोहम्मद नावाची संघटना काढली. फेब्रुवारी 2002 साली अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लचं मुंडकं छाटलं होतं. त्यामागेही जैश ए मोहम्मदच होती. डिसेंबर 2001 मध्ये भारताच्या संसदेवरील हल्ला, 2016 मधले पठाणकोट आणि उरी हल्ले आणि काश्मीरमधील अनेक हल्ले यामागे मसूद अझरच होता. 2002 मध्ये दिखावा म्हणून पाक सरकारनं जैशवर बंदी आणली. अपेक्षेनुसार अझरनं संघटनेचं नाव बदललं. खुद्दाम उल इस्लाम या नावानं त्याच्या कारवाया सुरूच राहिल्या. काश्मीरला भारतापासून वेगळं करणं हे त्याच्या संघटनेचं मूळ उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी त्याला ISI, पाकिस्तानी लष्कर आणि अनेक अरब देशांमधून पैसा येतो. सौदी अरेबिया, कतार, कुवेत सारख्या देशातील अनेक धनाढ्य लोक त्याला पैसा पुरवतात. संयुक्त राष्ट्रानं त्याला दहशतवादी म्हणून घोषित करावं यासाठी भारतानं अनेकदा प्रयत्न केले. अमेरिका आणि ब्रिटननं पाठिंबाही दिला. पण प्रत्येक वेळी चीननं ते हाणून पाडलं. त्यामुळे पाकिस्तानला त्याला आश्रय देणं आणखी सोपं झालं. मसूद अझर हा आजही पाकिस्तानमध्ये मुक्तपणे संचार करून भारताविरोधात गरळ ओकत फिरत असतो. या सापाला जोपर्यंत आपण ठेचत नाही तोपर्यंत तो आपल्या डोक्यातील विष पसरवतच राहणार, यात वाद नाही. पुलवामामधील आत्मघातकी हल्ला हा आदिल अहमद दार या जैश ए मोहम्मदच्या आतंकवाद्यानंच घडवून आणल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय. या हल्ल्यानंतर त्याचा एक कबुलीचा व्हिडिओ देखील रिलीज करण्यात आला होता. पण हा आदिल अहमद नेमका आहे तरी कोण, पाहूयात. CRPF जवानांवर आत्मघातकी हल्ला. जैश ए मोहम्मदने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. आदिल मोहम्मदने केला आत्मघातकी हल्ला. आदिल मोहम्मद नेमका आहे तरी कोण? पुलवामामधील आत्मघातकी हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेकडून एक व्हिडिओ जारी होताच या हल्ल्याचा मास्टरमाइंड अझर मसूद असल्याचं समोर आलं. पण या हल्ल्यात फिदाईन बनलेल्या अवघ्या 21 वर्षीय आदिल मोहम्मद हा नेमका आहे तरी कोण, हा प्रश्न अनेकांना पडलाय.
यहाँ पे जैश ने इसकी रिस्पॉन्सिबिलिटी ली है और एक लोकल मिलिटेंट आदिल नाम का जो है उसकी इन्वॉल्वमेंट बताई जा रही है, जिसका वीडियो भी फौरन जब ये धमाका हुआ उसके बाद रिलीज हुआ और उसमें वो कन्फेशन कर रहा है कि वो ये कार्रवाई अंजाम देने जा रहा है। तो ऐसे में अभी सबकी नजरें इसी चीज पे है कि किस तरीके से आगे की रणनीति अपनाई जाएगी और प्राइम मिनिस्टर ऑफिस से लेके यहाँ की स्टेट एडमिनिस्ट्रेशन तक क्या कुछ हिदायत दिए जाएंगे, क्योंकि आज तक काफी सारे अटैक्स होते आए हैं और हाल ही में श्रीनगर में एक के बाद एक जो ग्रेनेड धमाके हुए उसकी भी जिम्मेवारी जो है जैश ने ली है। और ऐसा समझा जा रहा है कि जैश जो है काफी एक्टिव है कुछ दिनों से और जैश ने शायद इस तरीके की रणनीति बनाई है कि वो एक के बाद एक अटैक्स करें। और कल का जिस तरीके से मैं पहले भी बता रहा था, जब से यहाँ पे मिलिटेंसी शुरू हुई 1989 से, तब से लेके आज तक का सबसे बड़ा अटैक है जिसमें सबसे ज्यादा कैजुअल्टी हुई है। आदिल हा मूळचा काश्मीरचाच रहिवासी आहे। पुलवामा जिल्ह्यातील गुंडीबाग हे त्याचं मूळ गाव आहे। हल्ल्याचं ठिकाण आदिलच्या घरापासून अवघं 15 किलोमीटर दूर आहे। 12वीचं शिक्षण अर्धवट सोडून आदिल दहशतवादी बनलाय। गेल्या वर्षी मार्चमध्येच तो जैश ए मोहम्मदच्या संपर्कात आला। आदिलचा चुलत भाऊ देखील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे। आदिलचे वडील कपडे विक्रीचा व्यवसाय करतात। आत्मघातकी हल्ला करण्याआधी आदिलने एक व्हिडिओही शूट केला असून त्यात हल्ल्याची कबुली देताना तो दिसतोय। असं सांगितलं जातंय की काही महिन्याभरांपूर्वीच आदिल सुरक्षा पथकाच्या घेऱ्यात आला होता, पण तिथून तो पळाला। कदाचित त्यावेळी आदिल पकडला गेला असता तर आज 41 जवानांचे प्राण वाचले असते। आणि यासोबत या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।